नमस्कार. केतन अग्रवालची हत्या ही घटना केवळ एका तरुणाच्या मृत्यूची नाही, तर ही घटना आहे विश्वासाच्या निर्घुण हत्येची. पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याचा लोहगडावरून पडून मृत्यू झाला. मंडळी, तेव्हा सुरुवातीला हा अपघात असल्याचं सांगितलं गेलं, पण तपास पुढे गेला आणि समोर आलेली माहिती ही काळजाचा थरकाप उडवणारी ठरली. जरा विचार करा, तो तिच्यासोबत आयुष्याची स्वप्न पाहत होता. तो लग्नानंतरच्या जगण्याचा विचार करत होता, पण जिच्यावरती त्यानं डोळे झाकून सर्वाधिक विश्वास ठेवला त्याच होणाऱ्या बायकोनं विश्वासघात केला. केतन अग्रवालचा मृत्यू झाला तेव्हा लोहगडाच्या त्या कड्यावरून खाली फक्त एक शरीरच पडलं नाही, तर खाली कोसळला तो होणाऱ्या पती पत्नीच्या नात्यांतील विश्वास होता. केतनच्या आई वडिलांच्या डोळ्यांतील असंख्य स्वप्न आणि म्हातारपणातला एकमेव आधार होता. पण एक असुरी विचार आणि क्षणात सर्व उद्ध्वस्त झाला. लोहगडावरची केतनची हत्या म्हणजे ती केवळ सामान्य घटना नाही, तर वर्तमानात आणि भविष्यातील पती पत्नींच्या नात्यांमधला विश्वास उद्ध्वस्त करणारी घटना ठरली. लग्नासाठी कोट्यावधींचं जयपूरला पॅलेस बुक केलं, खासगी विमानं बुक केली, पण हे सगळं जिच्यासाठी सुरू होतं तिच्या डोक्यात केतन अग्रवालच्या मृत्यूचा कट शिजत होता. जेव्हा केतनचा जीव गेला तेव्हा केतनचा मृत्यू हा त्या दिवसाचा प्रसंग होता, पण त्या प्रसंगामागे कित्येक दिवसांची एक निशब्द कुटिलता, एक मुखवटाधारी क्रौर्य आणि एका मनुष्याच्या निरागस विश्वासावरती उभारलेलं भयावह षडयंत्र दडलं होतं. मला त्या मुलाच्या मृत्यूचं दुःख आहे, पण त्याहून अधिक अस्वस्थ करते ती कल्पना की मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंत केतन अग्रवाल हा सिया गोयलसाठी जगत होता आणि सिया त्याच्या अंतासाठी. केतन अग्रवाल कदाचित जयपूरच्या राजवाड्यांमध्ये आपल्या स्वप्नांचा संसार सजवत असेल आणि ती सिया गोयल, ती मात्र लोहगडाच्या कड्यांमध्ये त्याच्या श्वासाचा शेवट शोधत असेल. तो सहजीवनाची उंची मोजत होता आणि ती मृत्यूची खोली मोजत होती. तो भविष्याची पायाभरणी करत होता आणि ती त्याच्या अस्तित्वाची समाधी खोदत होती. काय म्हणायचं या मनोविकृतीला? प्रेमाचा अभिनय की विश्वासाच्या छाताडावरती उभं राहून केलेलं नियोजित नरमेध? माणसाचा जीव घेणं हा गुन्हा असतो, पण एखाद्याच्या विश्वासाचा वापर करून त्यालाच मृत्यूच्या उंबरठ्यावरती नेणं हा केवळ गुन्हा नसतो, तो मानवी संवेदनांच्या शवविच्छेदनाचा विषय असतो. कारण खून हा एका क्षणात घडतो, पण विश्वासघात तो रोज घडत असतो. प्रत्येक खोट्या हास्यात, प्रत्येक खोट्या स्पर्शात, प्रत्येक खोट्या आश्वासनात आणि सर्वात भयानक म्हणजे ज्याला आपण प्रेम समजत असतो त्याचं रूपांतर कधी कारस्थानामध्ये झालं हे बळीला कधीच कळत नाही. आजकाल लोक नाती तोडत नाही, त्या आधी नात्यांचा आत्मा मारतात आणि मग उरलेल्या शरीराला समाज नातं म्हणत राहतो. लोहगडाच्या त्या कड्यावरून खाली कोसळलेला तरुण एकटाच नव्हता. त्याच्या सोबत कोसळली होती त्याची सर्व स्वप्न, त्याची उद्याची आकांक्षा, त्याचा प्रेमावरील निष्कलंक विश्वास आणि या समाजामध्ये अजूनही नात्यांमध्ये पावित्र्य शिल्लक आहे हा स्पष्ट भ्रम. खरं तर मला त्या घटनेपेक्षा एक प्रश्न अधिक भयभीत करतो. त्या मुलीने शेवटच्या काही दिवसांमध्ये त्याच्याकडे पाहिलं असेल, त्याच्याशी बोलली असेल, त्याच्या स्वप्नांवरती हसली सुद्धा असेल, तेव्हा तिच्या अंतःकरणामध्ये नेमकं काय चाललं असेल? कारण क्रौर्याचं सर्वात भयावह रूप तलवारीमध्ये नसतं, ते प्रेमाच्या मुखवट्या मागे लपलेलं असतं. आणि म्हणूनच लोहगडावरती त्या दिवशी एका तरुणाचा मृत्यू झाला नाही, त्या दिवशी एका विश्वासाचा सार्वजनिक अंत्यसंस्कार सुद्धा झाला. ग्रहांची फसवणूक टाळता येते, पण माणसांची फसवणूकही टाळता येत नसेल तर जन्मकुंडलीपेक्षा चारित्र्याची पत्रिका वाचणं हे अधिक गरजेचं झालंय. कारण राहू केतू यांचे दोष उपायांनी दूर होत असतील, पण माणसांच्या मनात लपलेले दोष कधी कधी एखाद्याच्या चितेवरती जाऊनच उघड होतात. जन्मकुंडली जुळवण्यापेक्षा माणसांचं चारित्र्य आणि विचार जुळतात का हे पाहिलं तर पुन्हा दुसऱ्या केतन अग्रवालची हत्या होणार नाही. धन्यवाद.